टेन्शन नको. नाही आमचा मान आपण स्वीकारा. पुन्हा एकदा मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील स्वागत करतात. कुटुंबाला मात्र यांचा गणपती बाप्पा मंगल मूर्ती. काल झालेल्यांचं पहिले झालेल्यांचं परत सर्व मान्यवरांचे मी स्वागत करतो आणि बाळ मित्र गणेशोत्सव मंडळ वहाळ त्या सर्व माझ्या मित्रांना, भावांना, बहिणींना, इथे जमलेल्या सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांना मी जॉनरावर नमस्कार करतो. तुम्ही मला प्रत्येक चॅनलवर बघता. टी व्हीच्या बऱ्याच चॅनलवर मी येतो. एकच चॅनल आहे जिथे मी येत नाही, डिस्कवरी. बाकी सगळ्या चॅनलवर दिसतो. फरमाईश केली आहे की आलोय तर काहीतरी ऐकवावं. माझा सगळ्यात हिट झालेला चित्रपट होता आगरी बोली भाषेत आगरी शोले. तुम्ही सगळ्यांनी पाहिला असेल. पाहिलाय का? आगरी बोली भाषेतला पहिला सिनेमा आगरी भाषेतला पहिला सिनेमा मी काढला. पहिलं महानाट्य आगरी बोली भाषेतलं गाढवाचं लग्न मी सादर केलं. पहिला विनोद रंगमंचावर आगरी बोली भाषेत मी ऐकला आणि त्याची दखल महाराष्ट्र शासनाने घेतली आणि मला महाराष्ट्र कलाभूषणचा पुरस्कार मिळाले. ते संपूर्ण समाजाचा आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे. आज तुम्ही सगळेजण, मला माहीत होतं आपल्याला इथे यायचंय. आता मी काहीतरी ठरवणार असतो की मला काय करायचंय, पण मी बघतोय आल्यापासून सगळ्यांच्या हातामध्ये मोबाईल आहे. माणूस समोरच्या माणसाच्या बोलण्याकडे कमी आणि मोबाईलकडे जास्त लक्ष देतोय. पण माणूस मोबाईलमुळे दुरावत चाललाय. तुम्ही बघा, प्रत्येक माणूस दुरावत चाललाय. जी घरामध्ये आपण त्यांना विसरत चाललोय आणि जी लांब आहेत त्यांना आपण जवळ आणण्याचा प्रयत्न करतोय. हा भयानक हत्यार आपल्याकडे आलेला आहे. पण मोबाईलचा फायदा कोणाला झाला तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळण्याची अपेक्षा आहे. मोबाईलचा फायदा कोणाला झाला? कोणी पाहिलं असेल, ऐकलं असेल, पाहिलं असेल. मोबाईलचा फायदा कोणाला झाला? मोबाईलचा फायदा पटलं तर टाळ्या वाजवायचा. पटलं तर, कारण माझं ऑब्झर्वेशन आहे, मी बघितलंय. मोबाईलचा फायदा झाला तो बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला. हे दिवसभर बोलतात, बसमध्ये, रिक्षामध्ये, क्लासमध्ये, कॉलेजमध्ये, नाक्यावर, दिल्लीमध्ये, खोपच्यामध्ये, जिथे जागा मिळेल तिथे. दिवस कमी पडतो म्हणून ते रात्री अपरात्री बोलतात. रात्री 2 वाजता मी एका कार्यक्रमावर घरी चाललो होतो. अशीच गल्ली होती, मी ज्या ठिकाणी राहतो अशीच गल्ली आहे. त्या गल्लीमध्ये त्याच गल्लीत राहणारा बॉयफ्रेंड आपल्या गर्लफ्रेंडला रात्री 2 वाजता फोन करतोय आणि तो भीतो मला कोणी बघतोय ना, कारण तो त्या गल्लीत राहतो म्हणून त्याला भीती आहे. कुणी बघत नाही. कुत्रा बघतो, कुत्रा जो वास देतो तो कुत्र्याला हाकलतोय, त्याला हँडल करतोय, तिच्याशी बोलतोय. रात्री 2 वाजता तिचा आवाज तिच्या मोबाईलच्या मायक्रोफोन मधनं बाहेर कसा पडतो. रात्री 2चा सुमार सुनसान गल्ली आहे आणि तो मोबाईलवर बोलतोय आणि स्वतः घाबरतोय, तिच्याशी बोलतोय. दोघांचे संवाद काय, तिचा आवाज कसा ऐकायला रात्री 2 वाजता. ऐकून बरोबर. हॅलो हॅलो, रात्री 2 वाजता गर्लफ्रेंडचा आवाज.
काय बोलतेस कुठून बोलतेस कुठून काय गट टाकल्या काय करतोय माझ्या पप्पांना टाकल्या बोलूया बस तुझेच नाही बोलणार अगं बोल ना नाही बोलणार अगं बोल ना ठीक आहे नको बोलू बोल काय म्हणते खूप करतो काय पण मंडळ वाहन आणि मला वाटतं अतिशय चांगला असा कार्यक्रम वाल मध्ये एक नंबरचा कार्यक्रम बोलावा लागेल. इथं जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. वर्ष 26 झाले आणि खरोखर खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे गणरायाचरणी आपण मागण्या करत असतो. गौरा गणपती आगमन झाल्यापासून ते विसर्जनापर्यंत मी एकच सांगेन की गणरायाचरणी प्रार्थना करेन की आमच्या गावावर वाळ गावावर कोणतंही संकट येऊ नये आणि जर आलं तर ती सोडवण्याची ताकद या मित्रमंडळामध्ये येऊ दे एवढीच गणरायाचरणी मी प्रार्थना करेन. कारण असे अनेक संकट येतात जातात त्याच्यावर मात करायला आपण नेहमी तयार असलो पाहिजे आणि ते 100% मला वाटतं ही उपस्थिती बघता मला वाटतं पहिल्यांदाच मी वाळगावामध्ये एवढी उपस्थिती बघतोय. ही उपस्थिती बरंच काहीतरी सांगून जातं आणि हे रविशेठ मला सांगावं लागेल कारण शेवटी काम करणाऱ्याला नेहमी अडचणी रविशेठ असतात. जो काम करत नसतो त्याला अडचणी नसतात. म्हणून आपण काम करणारी आहोत. अडचण आलीच तर त्याच्यावर मात करून जाण्याची देखील ताकद आपल्यामध्ये आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. पुन्हा एकदा या बाळ मित्र मंडळ वाढ त्यांना मनापासून मी धन्यवाद देतो की आपण तुम्ही बोलवा नका बोलू आता आम्ही न बोलता तुमच्याकडे येणारच. काय निलेशजी आमचे अध्यक्ष आम्ही सगळी मंडळी चित्तूरचे आम्ही सगळी मंडळी त्याच्यामुळे तुम्ही कसली काळजी करू नका. काळजी करायला उलटी आता तुमचं पाठबळ आम्हाला मिळालंय. तुम्ही सोबत आहात. रविशेठ सगळी मंडळी आपण एकत्र आणि हे सोबत कशासाठी तर आपण गावाच्या विकासासाठी सोबत झालेलो आहोत हे देखील तुम्हाला सांगावं लागेल. पुन्हा एकदा माऊली आपण देखील लक्षात ठेवा शेवटी आपल्या आशीर्वादाने ही सगळी मंडळी आज तुमच्या भेटीला खास कोण आले तर त्यांचे आपण 2 शब्द सगळी चिमुकली ऐकायला थांबले. ज्वारी रावत साहेब आले त्यांनी आत्ताच आम्ही गेलो उत्तराखंडच्या कार्यक्रमात तिथे देखील ते खरे घडवाले ते आज आम्हाला माहीत पडलं. आम्ही समजतो ते मराठीचे आणि अतिशय सुरेख असं हा व्यक्ती खूप गरीब कष्टातून कष्ट करून पुढे गेलेला आहे. भारताच्या नव्हे जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आलेली ही व्यक्ती आहे. ते एकदा जोरदार टाळ्या आपल्या गावाकडून यांच्यासाठी झाल्या पाहिजे. मी तुमचं स्वागत करतो. या गावातला आम्ही 7 गावांमधला मुलगा म्हणून मी तुमचं स्वागत करतो आणि अशी सेवा असंच तुम्ही शेवटी जीवनात सुखदुःख सगळ्यांना असतात त्याच्यातून रस्ता काढून पुढे आपल्याला जायचं असतं आणि तो रस्ता दाखवायचं काम तुम्ही करताय म्हणून तुमचं कौतुक करतो. पुन्हा एकदा मी बाळ मित्रमंडळ मनापासून बाळाचं कौतुक करतो आणि ते सांगतो.